हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघत आहोत चॉकलेट केक. हा चॉकलेट केक 1 किलोचा आहे. 1 किलो चॉकलेट केकची ऑर्डर आलेली आणि हा केक टॉल केक आहे, नॉर्मलवाला केक नाही आहे. बघ, तुम्हाला दिसतच असेल याची उंची जरा जास्त आहे नॉर्मल केकपेक्षा. बेबी शॉवरचा केक आपण बनवत आहोत. हाफ पिंक आणि हाफ ब्ल्यू असणार आहे हा केक. कस्टमरची ऑर्डर आलेली 1 kg टॉल केक, चॉकलेट केक आणि बेबी शॉवर केक. तुम्हाला दिसत असेल साईडला आम्ही मोबाईलमध्ये बघून एक्झॅक्टली तसाच्या तसा बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा चॉकलेट केकचं लेअरिंग करून घेतलं आणि आयसिंग करून तो थंड होण्यासाठी, सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला. अर्धा तास तरी ठेवला असेल सेट होण्यासाठी. सेट झाल्याच्या नंतर अर्ध्या तासाने आम्ही तो बाहेर काढला आणि त्याच्यावर मग नंतर मूस क्रीमनी सगळीकडून लावून घेतली मूस क्रीम आणि ती व्यवस्थित लावून घेतली. साईडची सगळी एक्स्ट्रावाली काढून घेतली आणि गरजेची होती तितकीच ठेवली. आणि जे गोल्डन बोर्ड होता खालचा आपला राऊंड आहे त्यालासुद्धा लावून घेतली, कारण फोटोमध्ये तसंच होतं तर त्याप्रमाणे आपण करून घेतली. तर हाफ ब्ल्यू पार्टिशन केलं आहे आपण. ब्ल्यू म्हणजे बॉय आणि पिंक म्हणजे गर्ल असं असतं ते. तर त्याच्यासाठी ब्ल्यू कलरचं पार्टिशन करून घेतलं आपण. हे बघा किती सुंदर प्रकारे ते सुद्धा इक्वली करून घेतलं, एकदम इक्वली स्प्रेड करून घेतलं. आणि दुसऱ्या बाजूने पिंक करून घेतलं आणि ते सुद्धा व्यवस्थित आपण इक्वली असं स्प्रेड करून घेणार आहे. आणि त्याचे असे ड्रॉप्स सोडले साईडने, पिंकचे पिंक साईडने आणि ब्ल्यूचे ब्ल्यू साईडने. त्यामुळे खूप सुंदर लुक दिसतो केकला. हे बघा, आता ऑलमोस्ट केक रेडी झाला आहे. जास्त काही नव्हतं केकमध्ये, असाच होता, फक्त ब्ल्यू आणि पिंक पार्टिशन होतं त्याच्यामध्ये. आणि साईडने असे छोटं मोठं डेकोरेशन होतं, ते पण इझी होतं, कोननीच होतं नॉझलच्या. बाकी असं एक्स्ट्रा असं काही नव्हतं. तर हे बघा, ते करून झालं आहे. किती सुंदर केक बनला आहे. आता नेक्स्ट केक म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ बघा कसा आहे. पूर्ण त्याचा व्यवस्थित असा व्हिडिओ काढला आहे, त्यामध्ये दिसत आहे कसा बनवला आहे आपला केक, त्याची डिझाईन वगैरे सगळं. हे बघा किती सुंदर बनला आहे केक. आता फक्त खाली लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे फोटोमध्ये लिहिलेलं त्यानुसार की बेबी आणि ही और शी असं. हे बघा, तर बेबीचं सुद्धा आपण फॉन्डंटनी केलं आहे बेबीचं. ॲज इट इज केक बनला आहे जसा फोटो दिलेला तसा. हे बघा, आणि इथे ही और शी असं लिहून घेणार आहे. हे बघा, ते फॉन्डंटनी ठेवल्यामुळे खूप सुंदर दिसत आहे केक. आणि ही और शी आपण लिहून घेतलं तर त्याच्यामुळे पण अजून छान दिसत आहे. आणि पूर्ण केक अशा प्रकारे रेडी झाला आहे. हे बघा किती छान बनला आहे ना केक. ते बेबीमुळे जास्त लुक छान दिसतो, कारण असा रिकामी केक नाही वाटत. नाही तर खालची साईड नुसती व्हाईट रिकामी दिसत होती. हे बघा, आपला केक अशा प्रकारे रेडी झाला आहे. बेबी शॉवरचा केक आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की